नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती। यात नाशिकसाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची नियुक्ती जाहीर झाली होती। पण हा निर्णय अवघ्या एका दिवसातच शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधामुळे स्थगित झाला। आता याला महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। आणि आता यावरूनच उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। ते नेमकं काय म्हणालेत आणि हे नाशिकचं पालकमंत्री पद इतकं महत्त्वाचं का आहे, ज्यासाठी थेट उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधलाय, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आपण बघतोय महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून बरेच वादविवाद, नाराजी नाट्य घडलं। 2025च्या जानेवारीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांची नाशिकसाठी नियुक्ती जाहीर केली होती। पण या नियुक्तीला शिंदे गटाच्या दादा भुसे आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्या विरोधामुळे अवघ्या एका दिवसात स्थगित करण्यात आलं होतं। महत्त्वाचं म्हणजे 12 वर्षांनी होणाऱ्या नाशिकच्या 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीमुळे या पालकमंत्री पदाला विशेष महत्त्व आहे। तरी अद्याप महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायमच आहे आणि अजूनही पालकमंत्री पदाच्या नावाची अधिकृत नेमणूक झालेली नाहीये। आणि आता यावरूनच उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला। आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली, ज्यात त्यांनी नाशिकच्या तपोवनातील झाडांच्या कत्तलीवरही रोखठोक भाष्य केलंय। नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्यात येणार आहे। त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे। यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। उद्धव ठाकरे म्हणाले की नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होतोय, कुंभमेळा व्हायलाच पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून कुंभमेळा होतोय। गेल्या वेळी देखील तिथे कुंभमेळा झाला होता। तिथे येणारे हजारो लाखो साधू संत आणि भाविकांची गैरसोय होता कामा नये, त्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी प्रयागराजच्या महाकुंभासंदर्भात देखील असं म्हटलंय की दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं, चेंगराचेंगरीमध्ये किती भाविकांचा जीव गेला, त्याचा नेमका आकडा अजूनही समोर आलेला नाहीये। भाविकांना सोयी सुविधा देण्याचं काम सरकारचं असल्याने त्यात पारदर्शकपणा असला पाहिजे। या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले की आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये हे कोढ आहे। त्या कोढ्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चात आहे का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला। त्यामुळे आता विरोधकांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आता तरी नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सरकार मार्गी लावेल का, याकडेच सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।